वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 25 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। ते अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, आमचे संविधान आमचा सन्मान या अभियानाचा शुभारंभ कोणी केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जगदीप धनखड। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आमचे संविधान आमचा सन्मान या अभियानाचा शुभारंभ नुकताच केलेला आहे। तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथून आमचे संविधान आमचा सन्मान हे अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानाचा मुख्य विषय आहे सर्वांना न्याय, प्रत्येक घराला न्याय, नवभारत नवसंकल्प आणि कायदेविषयक जागरूकता। हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आणि विषय आहे। या कार्यक्रमादरम्यान दिशा उपलब्धी पुस्तिकाचे देखील अनावरण हे करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे न्यायिक सेवांचे कार्यक्षेत्र वाढवण्यासंबंधित न्याय सेतू कार्यक्रमाची देखील सुरुवात केली गेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय निदेशकपदी कोणाला नियुक्त करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सायमा वाजिद। सायमा वाजिद यांची नुकताच WHO दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय निदेशकपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर ज्या सायमा वाजिद आहेत या नवीन दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय निदेशक असणार आहेत। त्यांनी या पदाची शपथही घेतलेली आहे। नोव्हेंबर 2023मध्ये या पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता। सायमा वाजिद या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या आहेत। त्यांनी ऑटिझम या विषयावर मोठे कार्य हे केलेलं आहे। तर WHOच्या क्षेत्रीय निदेशकपदी यांची नियुक्ती झालेली आहे दक्षिण पूर्व आशियाच्या। तर WHO स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948। मुख्यालय आहे जिनेवामध्ये, जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये। महानिदेशक आहे टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। देशामध्ये 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। तर 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आहे। 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि या दिवशी मतदान आयोगाचा स्थापना दिवस म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस हा दिन साजरा केला जातो। 2024च्या या दिवसाची थीम आहे प्रत्येक मताची मोजणी, कोणीही मतदार मागे नको। 2011मध्ये पहिला मतदार दिवस हा साजरा केला गेला होता। तर निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950। सध्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत राजीव कुमार। देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचे काम हे निवडणूक आयोगामार्फत केले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। डेझर्ट नाईट वायुसेना अभ्यासामध्ये सहभागी असलेले देश खालीलपैकी कोणते आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। डेझर्ट नाईट वायुसेना अभ्यास हा जो आहे भारत, UAE आणि फ्रान्स या 3 देशांमध्ये आयोजित केला गेला आहे। तर हा जो संयुक्त सैन्य अभ्यास आहे वायुसेनेने तिन्ही देशांच्या वायुसेनांमध्ये हा अभ्यास पार पडणार आहे। भारतीय वायुसेनेने फ्रान्सच्या वायुसेना तसेच संयुक्त अरब अमिरातच्या वायुसेनेसोबत डेझर्ट नाईट संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केलेलं आहे। या अभ्यासामध्ये फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमान तसेच एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट यांना सामील केलं गेलं आहे। तर UAE कडून F-16 या लढाऊ विमानाला समाविष्ट केलं गेलं आहे। भारतीय वायुसेनेकडून Su-30 MKI, MiG-29, AWACS C-130J यांना या सरावामध्ये सामील हे केलं गेलेलं आहे। 23 जानेवारी रोजी अरबी समुद्रावर या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केलं गेलं आहे। तिन्ही देशातील वायुसेनेने त्यांच्या एकमेकांमध्ये ताळमेळ आणि परस्पर सहकार्य वाढीस लागावा हा या संयुक्त सरावाचा मुख्य उद्देश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच राज्य खनिज मंत्र्यांच्या दुसऱ्या संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, भोपाळ। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी या राज्य खनिज मंत्र्यांच्या दुसऱ्या संमेलनाचे नुकताच आयोजन हे करण्यात आलेलं होतं। या संमेलनामध्ये 20 राज्यांच्या खनिज मंत्र्यांनी सहभाग हा घेतलेला होता। केंद्रीय उत्खनन आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संमेलनाची अध्यक्षता ही केलेली आहे। उत्खनन क्षेत्रामध्ये सुधारणाविषयक चर्चा या संमेलनामध्ये करण्यात आली आहे। पहिल्या संमेलनाचे आयोजन जे आहे सन 2022मध्ये हैदराबाद येथे करण्यात आलं होतं आणि आता भोपाळमधील कुशाभाई ठाकरे सभागृहात या राज्य खनिज मंत्र्यांचे दुसरे संमेलन हे आयोजित केलं गेलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ICC मेन्स T20 प्लेयर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सूर्यकुमार यादव। सूर्यकुमार यादव याची ICC मेन्स T20 प्लेयर ऑफ द इयर 2024 म्हणून नुकताच ICC कडून निवड ही करण्यात आलेली आहे। तर सूर्यकुमार यादव ICC मेन्स T20 प्लेयर ऑफ द इयर ठरलेला आहे।
2022मध्ये देखील सूर्यकुमार यादवला T20 प्लेअर ऑफ द इयर निवडलं गेलं होतं आणि आता 2023मध्ये सुद्धा त्याची निवड ही करण्यात आलेली आहे. सूर्यकुमार यादवने 2023मध्ये 18 T20 सामन्यांमध्ये 733 रन्स बनवलेले आहेत. ICCने नुकताच T20 टीम ऑफ द इयर देखील जाहीर केली आहे आणि या संघाचा कर्णधार म्हणून देखील सूर्यकुमार यादव याची निवड ही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भारताकडून या संघामध्ये यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते कौशल भवनचे उद्घाटन करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे या कौशल भवनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर कौशल भवन जे आहे हे जे आहे कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालय यांच्या नवीन जे कार्यालय आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कौशल भवनाची पायाभरणी 2019मध्ये करण्यात आली होती. या अत्याधुनिक कार्यालयाचा वापर कौशल्य विकास मंत्रालयाचे कार्यालय म्हणून करण्यात येणार आहे. सध्या कौशल्य विकास मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणाला रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3चे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ऋतिक रोशन. अभिनेते ऋतिक रोशन यांना रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3चे ब्रँड ॲम्बॅसेडर नुकताच बनवण्यात आलेलं आहे. तर ही जी स्पर्धा आहे 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3 सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण हे केलं जाणार आहे. यावेळच्या सीझनमध्ये एकूण 9 फ्रँचायझींनी सहभागी झालेल्या आहेत आणि रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3साठी प्रसिद्ध सिने अभिनेते जे आहेत ऋतिक रोशन यांना ब्रँड ॲम्बॅसेडर नियुक्त केलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, चीन. चीनमध्ये या जगातील पहिल्या आण्विक बॅटरीची जे विकसित आहे हे केले गेलेली आहे. तर आण्विक बॅटरी विकसित केली गेलेली आहे चीनमधील बीजिंग येथील बीटावोल्ट या स्टार्टअपने ही आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे. ही आण्विक बॅटरी नाण्याच्या आकारापेक्षा लहान अणुबॅटरी आहे. या बॅटरीमध्ये Ni63 आयसोटोपचा वापर करण्यात आलेला आहे. रिचार्ज न करता देखील 50 वर्षापर्यंत ही बॅटरी ऊर्जा देत राहील. तर चीनमध्ये हे विकसित केलं गेलेलं आहे. चीनची राजधानी आहे बीजिंग, चलन आहे युआन आणि राष्ट्रपती आहेत शी जिनपिंग. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झालेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, टू किल अ टायगर. या भारतीय चित्रपटाला नुकताच 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झालेलं आहे. तर ऑस्करसाठी यांचं नामांकन देण्यात आलेलं आहे टू किल अ टायगर या चित्रपटाला. सर्वश्रेष्ठ डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीमध्ये या भारतीय डॉक्युमेंटरी फिल्मला नुकताच नामांकन देण्यात आलेलं आहे 96व्या ऑस्करसाठी. निशा पाहुजा यांनी हा चित्रपट निर्देशित केलेला आहे. 96व्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण हे 10 मार्च रोजी लॉस एंजेल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये हे केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन IICG नुकतेच कोठे सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, केरळ. केरळमध्ये हे भारतातील पहिले इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे. इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन केरळमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिलेच ग्राफीन केंद्र आहे. ग्राफीन आणि 2D मटेरियल सिस्टीममध्ये R&D उत्पादन, नवकल्पना आणि क्षमता वाढवणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अल्कोहोलपासून जेट इंधन तयार करण्याच्या पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, पुणे. पुण्यामध्ये हे अल्कोहोलपासून जेट इंधन तयार करण्याचं जे पहिला प्रायोगिक प्रकल्प आहे याचं उद्घाटन नुकताच करण्यात आलेलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी. यांच्या हस्ते पुण्यामध्ये अल्कोहोलपासून जेट इंधन तयार करण्याच्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे नुकताच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पामध्ये विमानासाठी लागणारे इंधन तयार केले जाणार आहे. पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.